एकच मिनिट मला फक्त चेक करू दे की ऍड. ठीक आहे, ऍड केलाय आपण, पण स्टेटस मध्ये तो दाखवत नाहीये आपल्याला. कारण गिट स्टेटस जेव्हा आपण दिसतो तेव्हा आपल्याला सगळ्या फाईल्स दाखवतात की ज्या ऍड झालेल्या आहेत. ठीक आहे, पण आता या स्टेटस मध्ये चेंजेस टू बी कमिटेड मध्ये त्याने फक्त दोनच फाईल दाखवते आपल्याला या. ठीक आहे. तर त्या आता सगळ्या फाईल का घेत नाहीये मला कळत नाहीये. जेव्हा प्रोग्राम मध्ये आपण इथे गेलो होतो तर कदाचित त्यांनी फक्त फक्त फाईल्स पकडल्या. ठीक आहे, काय झालं माहित नाही. ठीक आहे, आपण सध्या पुढे जाऊ. की गिट स्टेटस एक कमांड लक्षात ठेवा की जे आपल्या किती फाईल्स आहेत करायचे आहेत स्टेजिंग, तर तेच आपल्याला दाखवतो. ठीक आहे, आता मी काय करतो, पुढली गिट ऍड दिली आपण, आता पुढली कमांड देऊ आपण, गिट कमेंट. गिटचे करायचं म्हणजे हेच आहेत की थोडे इश्यू खूप येत राहतात. सॉरी, तर आता आपण गिट कमिट देतो. गिटची कमिटची मेसेज अशी असते. तर याच्यात जाऊ आपण, गिट बॅश मध्ये जाऊ. गिट कमिट आपल्याला टाकायचं आहे की म्हणजे जेवढ्या दोन फाईल आता झाल्यात, ठीक आहे, दोनच फाईल आल्यात आपल्यामध्ये. फॉर्म डॉट प्रॉपर्टी एक फाईल घेतली त्यांनी फक्त. ठीक आहे, आणि बिन मधली फक्त त्यांनी न्यू फाईल लेटेस्ट एवढी घेतली. मला का असं वाटतंय की हे, अरे अरे अरे, कळलं मला. कदाचित असं असेल की आपण जी रिपॉझिटरी घेतली तो जावा प्रोग्रामचा ऑलरेडी आपल्या तिथं आहे कोड, असं पण असेल. ऑलरेडी आपण ऍड करून झालाय. तर एकदा आपण गिट मध्ये जाऊन बघू की तिथे हा जावा कोड नावाचा फोल्डर तुला ऑलरेडी आपण बनवून ठेवलाय. हे बघा. त्यामुळे मग तो फक्त जेवढा नवीन त्याला दिसला तेवढ्याच फाईल त्यांनी घेतल्या असं पण असू शकेल. ठीक आहे, तरी आपण करून बघू. पुढे आता पुढे आलो तर नंतर परत एकदा दाखवतो. तर कमिट मेसेज म्हणजे काय, तर या वरच्या दोन फाईल आहेत त्या मी पाठवतोय. तर त्याच्यात गिट कमिट आणि हायफन एम असा एक मेसेज असतो. हायफन एम म्हणजे त्याच्या पुढे मेसेज. आणि आपण काय कुठल्या फाईल्स आहेत तर त्याच्या पण तुम्ही नाव देऊ शकता की तुम्ही जे पण टेस्ट केसवर काम करताय त्या टेस्ट केस किंवा त्याच्या ज्या पण मॉड्यूलवर काम करते त्याच्या रिलेटेड टॅब आहेत. तर तुम्ही नाव की अपडेट करताय की नवीन फोल्डर क्रिएट करताय की आहे त्याचं एक्झिस्टिंग मध्ये चेंज करताय. एक्झॅक्टली हे तुम्ही सांगू शकता. याच्यातनं तुम्हाला नंतर कामाला येतो हा मेसेज, कारण जे तुमचं पुश असतं ना त्या पुशच्या बाजूला मेसेज दिसतो. त्यामुळे हे पुश कशा संदर्भात होतं हे तुम्हाला नंतर या मेसेज वरनं समजतं. त्याच्यामुळे हा मेसेज रिलेव्हंट टाकायचा. ओके, त्याच्यामुळे मी असं टाकतो, ऍडिंग न्यू फाईल्स टू जावा प्रोग्राम फोल्डर. जावा प्रोग्राम रिपॉझिटरी असं टाकतो. त्याच्यात कळेल की आपला मेसेज हा आहे. ठीक आहे. मेसेज ठीक इथे येतो. आणि आता मी एंटर करतो. आता बघा, कमिट झालं. दोन फाईल तिथे कमिट झाल्या. त्याच्यात दाखवलं बघा, दोन फाईल इन्सर्ट झाल्या, एक फाईल डिलीट पण केली त्यांनी. ठीक आहे. तर आता बघू. तर आता परत आपला कोड म्हणजे तिथे लोकल रिपॉझिटरी आपली हे झाली. आता इथून बघा, इथे अनस्टेज होत्या आणि आता या इकडं तुम्ही गेट ऍड दिल्यानंतर त्या फाईल स्टेज झाल्या. आणि इथं स्टेज झाल्यानंतर पुढे काय झालं, तर इथे गेट ऍड दिल्यानंतर हे बघा इथे या फाईल स्टेज झाल्या. ठीक आहे. तर आणि इथे आता तुम्ही जेव्हा त्याला पुश कमिट केलं, ठीक आहे, त्याच्यानंतर त्या फाईल ज्या आहेत त्या आता कुठे गेल्या तिथे, हा त्या सॉरी ह्या अनट्रॅक्ट होत्या, त्या या केल्यानंतर ट्रॅक्ट झाल्या. आणि कमिट केल्यानंतर आता सध्या स्टेटस बघा फक्त, कमिट केल्यानंतर त्या कमिटेड झाल्या. ठीक आहे ना. अजूनपर्यंत त्या कमिटेड आहेत, अजूनपर्यंत त्या पुश नाही झाल्यात, अजून त्या आपल्याच लोकांच्या अजून त्या रिमोट मध्ये ऍक्च्युअली पुश नाही झाल्यात. ठीक आहे. तर आता आपल्याला त्याला रिमोट मध्ये ऍक्च्युअली पुश करायचं, पण त्याच्या आधी एक कमांड द्यायला लागते की तुम्हाला इथे रिमोट आणि कुठे रिमोट, आता तुम्हाला
लोकल तुमचं मशीनवर आहे ना, आणि ते तुम्हाला पाठवायचं रिमोटला, तर रिमोटला कुठे पाठवायचंय, तर त्याची तुम्हाला इथे लिंक द्यायला लागते की गेट रिमोट ऍड ओरिजिन, म्हणजे कुठल्या रिमोटच्या रिपॉझिटरीला तुम्हाला पाठवायचंय. ठीक आहे, ते द्यायला लागतं. तर तिथे तुम्हाला तुमची जी रिपॉझिटरी तिथे असेल, तर त्याची तुम्हाला काय द्यायला लागते, तर एक लिंक द्यायला लागते. तर मग हे ओरिजिन ची लिंक तुम्हाला इथे द्यायला लागेल, कुठे पाठवायचं. तर त्यासाठी आपल्याला आपण जे रिपॉझिटरीचा हे केला होता ओरिजिन, त्याच्यावर म्हटलं होतं की जी रिपॉझिटरी आहे ती बनताना त्याचं एक हे येतं, ते कॉपी करून ठेवा असं म्हटलं होतं. तर आता ही रिपॉझिटरी मी ओपन करतो. कुठलं होतं आपलं, जावा कोड. ठीक आहे, जावा कोड ओपन केल्यानंतर त्याची जी एक लिंक असते, त्यावेळी आपण कॉपी केली होती की नाही मला आठवत नाही. बरोबर. ही याची लिंक आहे. ही लिंक मी कॉपी करतो, वेब URL याची. तर ही मी कॉपी करतो आणि ही इथे आपल्याला आता टाकायची आहे. ओके, रिमोट ऑलरेडी एक्झिस्ट म्हणते ती. कारण हे मी म्हटलो की आधीच्या या कोडला करून झालंय आपल्याला, मी चुकून एक असा फाईल घेतला जो ऑलरेडी तिकडे वरती होता. आपण हे पेस्ट फोल्डरला कदाचित केलं पाहिजे. ठीक आहे, आपण आता एक काम करू, पुश करून बघू. पुश गिट पुश ओरिजिन मास्टर आता कमांड देऊ. पुश झालं आणि 5 कमेंट झालं आणि टोटल किती किती काय काय डेटा गेला ते तो सांगतोय, आणि म्हणतो की पुश सक्सेसफुल झालं. ठीक आहे, आता आपण आपल्या याच्यामध्ये येऊ. ठीक आहे, हे आपलं आपला जावा कोडचा फोल्डर होता. हे सगळे 4 मंथ्स आधी झाले बघा. ठीक आहे, तो एकदा रिफ्रेश करतो. हे सगळं 4 मंथच्या आधी होतं, पण तुम्हाला बघा या दोन फाईल ज्या आहेत त्या 4 मिनिट्स अगो दिसत आहेत, हे बघा. एक म्हणजे याच्यामध्ये ही टार्गेट INF याच्यामध्ये काहीतरी फाईल आहे, आणि दुसरी म्हणजे बिन मधली थिंग्स, बिन मधली हे बघा, न्यू फाईल लेटेस्ट, ही फाईल. तर ही 5 मिनिट अगो झाली बघा. आणि याची कमिट बघा, याच्या कमिट याच्या आधी मी केलं होतं न्यू जावा कोड, त्या कमिट इथे दिसतात. आणि याची कमिट याच्या पुढे दिसतात बघा, ऍड न्यू फाईल टू फाईल्स टू जावा प्रोग्राम रिपोजिटरी. असं तुम्हाला पूर्ण स्टेटस येतो की कुठली गोष्ट कधी आली. चुकून आपण जुनी एक्झिस्टिंग रिपॉझिटरी घेतली होती, त्यामुळे गडबड झाली. आता एक काम करू, आपण एक नवीन रिपॉझिटरी घेऊन हे परत करून बघू. ठीक आहे, त्याच्या आधी तुम्हाला एकदा गिट रिपॉझिटरी कशी दिसते, गिटहब कसा दिसतो त्याचा एक अंदाज घ्या. की गिटहब बघा असा दिसतो. इथे तुमच्या अं, वेगवेगळ्या, इथे बघा ह्या रिपॉझिटरीज आहेत. तर तुम्ही कुठल्या रिपॉझिटरीवर काम करताय, तर तुम्ही समजा काम करताय हॅबिटेट रिपॉझिटरीवर, किंवा तुम्ही काम करताय आता आपण जे ओपन केलं होतं तर जावा कोड रिपॉझिटरीवर, तर हे आपल्या प्रोजेक्टचं नाव आहे. त्या प्रोजेक्टची एक वेगळी रिपॉझिटरी असते, आणि ही जेव्हा ओपन केली तेव्हा त्याची जी मेन मेन एकदम सेंट्रल सगळ्यात सुरुवातीची रूट बॅच असते, त्याला मास्टर म्हणतात. ठीक आहे, तर ही झाली तुमची मेनची मास्टर.
म्हणजे हा कोड एकदम सेंट्रलाइज कोड झाला. याच्यावर हा सगळ्यांचा बाप कोड, म्हणजे हा मेन कोड, याला कोणी गडबड नाही करायची या कोडमध्ये. या कोडवर काम चाललंय सगळं. तर हा मास्टर झाला. मग या मास्टर मध्ये तुम्हाला डायरेक्ट तुम्ही फाईल, म्हणजे इथे कम्युनिकेशन तुम्ही याच्यासोबत करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला मास्टरची जर ब्रांच पाहिजे असेल तर इथून तुम्ही ती कॉपी करायची. ठीक आहे. आणि मग तुम्ही तिकडनं लोकल रिपॉझिटरी तुमची असते, त्या लोकल रिपॉझिटरी मधून ऍड करायचं नॉर्मल फाईल्सना. त्या फाईल्सना पहिल्यांदा आपण काय बनवायचं तर ट्रॅक्ट फाईल करायचं. त्यानंतर त्याला कमिट करायचं, कमिटेड फाईल करायचं, आणि मग त्याला पुश करायचं. ऍज सुन एज यू आर पुशिंग, तो कोड तिकडनं इकडे येतो. आणि तो लोकलचा कोड इथे येतो. पण त्याच्या आधी तुम्हाला लोकल आणि मेनचं कनेक्शन करून द्यायला लागतं, लोकल आणि इथलं. त्याच्यासाठी एक पण कमांड असते. ठीक आहे. तर आता आपण काय करू, हे आपण एक्झिस्टिंग घेतला होता जावा कोड. आता आपण एक नवीन कोड, मी काय करतो, काय फोल्डर घेतो, पॅरामाउंट बेस ऑटोमेशन वाला आपला फोल्डर घेतो. ठीक आहे. याला ओपन करतो. आणि आता आपल्याला याला गिट पॅच शेअर करतो. ठीक आहे. आता तुम्ही ज्या फोल्डर मधून कराल, तुम्ही नीट बघाल की त्या फोल्डरचा पाथ इथे येतो बघा. इक्लिप्स, वर्कस्पेस, पॅरामाउंट, टेस्ट ऑटोमेशन आणि मास्टर. ठीक आहे. ते मास्टर इथे त्याची येते. तर तो आता मास्टर बनला, त्याचा जो पाथ आहे तो मास्टर बनला, ही लोकल रिपॉझिटरी. आणि ही अशीच्या अशी तुम्हाला तिकडे टाकायची कुठं, रिमोटला. तर आता कशी टाकायची, तर आधीच्या आपण ज्या कमांड दिल्या होत्या त्या सगळ्या कमांड आपल्याला इथे टाकायला लागेल. इनिट ऑलरेडी इथे झालंय मला वाटते. टाईप काय नव्हतं. ठीक आहे, गिट इनिट केलं. हेच कमांड आपण परत टाकू पेजसाठी. गिट इनिट होतं. त्याच्यानंतर तर कॉन्फिगरेशन रिपॉझिटरी लेवल आहे, त्यामुळे एकदा करायला लागेल असं वाटतंय मला आपल्याला, कारण ही नवीन रिपॉझिटरी बनवतोय आपण. ठीक आहे. त्यामुळे एकदा कॉन्फिगरेशन करून घेऊ. हो, पॅरोनी मी सगळ्या आधीच्या मेथड्स आणू शकतो इथं. ठीक आहे, कॉन्फिग झालं आपण. आता कॉन्फिग नंतर काय होतं, तर गिट ऍड होतं. तर डायरेक्टली आपण गिट ऍड करू. गिट ऍड ची कमांड केली, एंटर केलं. आता बघा किती मेथड्स इथे आल्या. अरे आपण आधी गिट स्टेटस करायचं राहून गेलं, दरवेळी राहते. एवढ्या फाईल झाल्या. तर गिट ऍडच्या आधी जर आपण गिट स्टेटस केलं असतं, ते कसं राहतंय रे माझ्याकडे. तर आपल्याला त्या ह्या फाईल्स आहेत ना सगळ्या, त्या रेड दिसतात. एवढ्या एवढ्या फाईल्स आहेत. आणि या फाईल्स असतात त्या या अनट्रॅक्ट फाईल असतात. आता जेव्हा आपण करतो तर एवढ्या सगळ्या फाईल्स आपल्या बनल्या. या बनल्या त्या म्हणजे स्टेज फाईल बनल्या. ठीक आहे. या सगळ्या आता स्टेज फाईल झाल्या, ग्रीन बनल्या. आधी त्या रेड असतात, नंतर त्या ग्रीन बनतात. म्हणजे आता कमिट साठी रेडी असतात, रेडी टू कमिट असतात. ठीक आहे. नॉट रेडी टू पुश, ओनली रेडी टू कमिट. आता इथे आपण काय करू शकतो, तर आता आपण येथे इथे कमिट करू शकतो आता. तर कमिटचा मेसेज टाकतो. आता इथे मी कोड लिहितो, मेसेज टाकतो. पॅरामाउंट फ्रेमवर्क.
पॅरामाऊंट फ्रेमवर्क कोड. ठीक आहे. थांबा थांबा, आधी बघू स्टेप बरोबर चाललेत ना. कमिट, कमिटच्या नंतर मग हे करायचंय, कनेक्ट लोकल आणि ठीक आहे, बरोबर चाललोय आपण. एंटर. ठीक आहे. 12 फाईल्स चेंज झाल्या, रेडी टू कमिट झाल्या. सॉरी, कमिटेड झाल्या, ह्या कमिटेड झाल्या. हा म्हणजे आता रेडी टू पुश झाल्या. कमिटेड म्हणजे रेडी टू पुश. ठीक आहे. तर हे फक्त स्टेप लक्षात ठेवा, ऍड, कमिट, पुश. तर रेडी टू पुश झाले. आता आता आपण त्याला पुश करू शकतो आपल्या याच्यावर, रिमोटवर पुश करू शकतो याला. पण त्याच्या आधी आपण म्हटलं होतं काय, तर आपल्याला एक हे द्यावं लागणार, दोघांना कनेक्ट करण्यासाठी एक कमांड द्यायला लागणार. इथे बघा, आपल्याला कमांड द्यायला लागणार, ही वाली, गिट रिमोट ऍड ओरिजिन, आणि आपल्या तिथला आपली जी पण आहे रिपोजिटरीचं नाव. तर ठीक आहे, तर मी इथे येतो. ठीक आहे, तर इथे बघा की ही पॅरामाउंट जी आहे ती फक्त हे बनली आहे, त्याच्या आतमध्ये कुठला कोड नाहीये अजून. त्याच्या आतमध्ये बघा काहीच कोड नाहीये. जसा इथं आपण जेव्हा कोड होता त्याच्या आतमध्ये बघा मला प्रॉपर कोड स्ट्रक्चर दिसते बघा, बीन एस आर सी वगैरे, कारण तिथे आपण ऍड केले. पण पॅरामाउंटचं आपण फक्त काय करून ठेवलंय, एक नवीन हे बनवून ठेवलंय. पॅरामाउंट नावाची नवीन फक्त आपण इथे रिपॉझिटरी बनवून ठेवली आहे, पण त्याच्या आतमध्ये काय कोड वगैरे अजून टाकलेला नाही आपण. तर तोच आपण आता टाकतोय. त्यामुळे इथून त्याला कॉपी करा, त्याची जी पाथ आहे ती पॅरामाउंट डॉट ची, आणि या इकडं, आणि याच्यामध्ये आपल्या इथे ओरिजिन मध्ये आपली जी पाथ आहे आपला, ठीक आहे. हे मी दोघांना आता काय करतोय, लोकल आणि रिमोटला मी दोघांना कनेक्ट करतोय वन टाइम. सगळे कॉपी केलं मी, आलो मी इकडे. इकडनं पेस्ट करतो. ठीक आहे, हॅलो ओरिजिन, एंटर. तेवढा इथे मेसेज आला, रिमोट ऍडेड ओरिजिन, रिमोट ओरिजिन ऑलरेडी मिस्ड. ठीक आहे. हा, आता आता आपण काम करू की हे करू, कुठली कमांड देऊ, ती म्हणजे गिट पुश.
ठीक आहे, एवढं टोटल एवढ्या 36 फाईल्स गेल्या तिकडे. आता आपण येऊ आपल्या याच्यामध्ये. पॅरामाऊंटच्या आतमध्ये एक गडबड झाली. पण आपला जो पॅरामाऊंट फ्रेमवर्कचा कोड होता तो इकडं आला, या प्राइसला आलाय, हायब्रिडला आलाय. तर आपण जे नाव दिलं होतं इथं पुश करताना, आपला कमिट मेसेज काय होता? पण कमिट केलं नाही वाटतं. हा केलं कमिट, ठीक आहे. गिट कमिट पॅरामाऊंट फ्रेमवर्क कोड असं आपण केलं, बरोबर आहे. तर आता पॅरामाऊंट फ्रेमवर्कचा कोड होता तो आपला या इथे जायला हवा होता, आपल्या या लिंकला. ठीक आहे. पण तो गेला हायब्रिडला. कारण इकडे आपल्याला बघता येते की हायब्रिड फ्रेमवर्क कोड मध्ये या गोष्टी ऍड झाल्यात बघा 8 मिनिटापूर्वी. ते 36 गोष्टी आपण पाठवल्या होत्या, ते इकडे ऍड झाल्यात हायब्रिड फ्रेमवर्क मध्ये. त्यामुळे आपलं सगळं जे काम आता आपण केलं, तर हे पूर्ण याच्यामध्ये SRC आहे अख्खी. हे बघा, पॅरामाऊंट फ्रेमवर्क कोड मेन डॉट जावा याच्यामधला पूर्ण, हे बघा, पूर्ण लिस्नर्स माय लिस्नर डॉट जावा, नाही हे तर आधीच आहे. हा, याच्यामधल्या फक्त टेस्ट नवीन होत्या, न्यू टेस्ट NG डेमो, या दोन. म्हणजे हा एवढा नवीन कोड आहे तो इकडे झाला, काहीतरी इथे गडबड झाली आणि आपला कोड चुकून पॅरामाऊंटच्या जागी हायब्रिड मध्ये गेलाय. आपण नावं सेम टाकली होती.
कुठेतरी काहीतरी चूक केली आपण नाव देताना. ठीक आहे, ते बघू आपण. मेन तर आपल्याला ही गोष्ट कळली की लोकलला रिमोट मध्ये कसं पाठवायचं, लोकल रिपॉझिटरी. ठीक आहे. पण ही मेथड आपण वापरत नाही. ठीक आहे, हे बघू काय इश्यू झाला होता आपण. ही मेथड आपण वापरत नाही कधी. आपण कशी मेथड वापरतो आणि इंडस्ट्रीमध्ये काय करतो ते तुम्हाला सांगतो. ठीक आहे. तर आधी इथली स्टेप स्टेप बघू. हं. आता बघा, आता तुम्हाला काहीतरी एखादी गोष्ट तुमच्या याच्यामध्ये घ्यायची आहे. म्हणजे उद्या तुम्हाला असं वाटलं की तुम्ही आता तुमच्या एका प्रोजेक्टवर काम करताय आणि काम नवीन तुम्ही काहीतरी चेंज केलेत, पण तिकडल्या 10 लोकांनी काहीतरी चेंज केलेत, ऑलरेडी करून ठेवले. तर ते चेंज तुम्हाला तुमच्या याच्यामध्ये घ्यायचे, तुमच्या कोडमध्ये घ्यायचे. तर तुम्हाला जी कमांड वापरायला जाते ती कमांड म्हणजे की गिट पुल नावाची कमांड असते. ठीक आहे. तर गिट पुल जेव्हा तुम्ही कमांड वापरता आणि गिट पुल मध्ये तुमची जी जे पण रिपॉझिटरी मधून तुम्हाला घ्यायचं आहे, आणि जर तुम्ही इथेच असाल तर ओरिजिन मास्टर पण मला वाटतं टाकू शकाल. नाहीतर आपण रिपॉझिटरीचं डायरेक्ट नाव देऊ. तर ही जेव्हा कमांड आपण टाकता तेव्हा ज्या तुम्ही ब्रँच मध्ये मागत असाल, एकतर तुम्ही असं ओरिजिन मास्टर टाकू शकता म्हणजे मास्टर पासून घे, किंवा तुम्ही एक्सप्लिसिटली डबल कॉर्डेड मध्ये त्या रिपॉझिटरीचं नाव टाकू शकता की कुठल्या रिपॉझिटरी पासून घ्यायचंय. त्याचं तुम्ही नाव टाकू शकता असं डब्ल्यू याच्यामध्ये बघा, गेट पूल आणि असं. त्याने काय होतं, तिथे जे पण काही चेंजेस असतील ते तुमच्या इकडे येतात. ठीक आहे. तर आता आपण कुठल्या रिपॉझिटरीला आहोत, तर मास्टरला आपण आहोत, पॅरामाउंट टेस्ट ऑटोमेशन. सध्या आपण तिथे काही चेंजेस केले नाहीत, आपला अपडेटेड कोड आहे. पण कोणी तिकडे काही चेंजेस केले असतील आणि ते आपल्याला घ्यायचे असतील तेव्हा आपण गिट पूल वापरतो. आता बघा इथे काय आलं, ऑलरेडी अप टू डेट. याचा अर्थ काय, तर जो मास्टरचा कोड आहे, हा आपण बघा हायब्रिडलाच आहोत, म्हणजे आपण सेट झालोय हायब्रिडला. ते कसे झालोय मला पण कळत नाही, पण आपण हायब्रिडला झालोय. तर एकदा आपण एक प्रयोग करून बघू ते आपण खरोखर हायब्रिडला आहोत की नाही बघण्यासाठी. तर मी काय करतो बघा, इथे एक नवीन फाईल ऍड करतो, SRC फोल्डर मध्ये जातो आणि एक न्यू फाईल ऍड करतो, टेस्ट मध्ये जातो आणि रिसोर्सेस मध्ये एक न्यू फाईल ऍड करतो बघा. याचं नाव देतो डेमो गीट डॉट टेक्स्ट. ठीक आहे, इथे डेमो गीट डॉट टेक्स्ट नावाची फाईल बनली. आता मी परत येतो माझ्या लोकल रिपॉझिटरी मध्ये आणि आता परत एकदा ती वरची कमांड देतो. आता काय केलं बघितलं काय नाही. तर आता आपली त्यांनी आधीची हे नाही दाखवली. आधी काय दाखवलं होतं बघा, ऑलरेडी अप टू डेट.
पण आता कोणीतरी तिकडे जाऊन डेमो गिट नावाची फाईल टाकली, त्यामुळे आता मी जेव्हा परत एकदा पूल दिली, म्हणजे माझ्या फाईल मध्ये इथे लोकल मध्ये ती नाहीये, तिकडे कोणीतरी रिमोटला ऍड केली आहे ती. असं ऍड करा कुठल्या दुसऱ्या युजरनी. मग तेव्हा मी परत एकदा गिट पुल मारलं, तेव्हा मला त्यांनी दाखवलं बघा एक फाईल मी ऍड केली तुझ्यात, असं त्यांनी दाखवलं इथं. तो काय म्हणतोय, एक इन्सर्शन झालं तर क्रिएटेड कुठली तर डेमो गिट नावाची फाईल तुझ्या याच्यामध्ये ऍड झाली, असं तो म्हणतोय. ठीक आहे. तर असं याने इकडं सांगितलं. आणि जर मी इथे पॅरामाउंट मध्ये आलो, हे बघा माझ्या लोकल मध्ये पण ती फाईल डेमो गिट डॉट टेक्स्ट ऍड झाली, जी आधी नव्हती. कळते ना सगळ्यांना लोकल टू रिमोट कसं कनेक्ट होतंय, की माझ्या लोकल मध्ये मी फाईल नाही ऍड केली आहे, ते रिमोट मध्ये कोणीतरी तिकडे केली आहे, पण मी माझ्या इकडनं पूल दिलं तर ही फाईल इकडे येते. ठीक आहे. म्हणजे आता इथे हे दोनच फाईल आहेत आपल्या लोकल मध्ये. उद्या आपल्याला आणखीन तिकडे कुठली तरी एक नवीन फाईल ऍड करायची आहे. म्हणजे युजर काम करतोय तर 10 लोक ऍड करतात, 10 लोकांनी इथे रिपॉझिटरी मध्ये काही ना काहीतरी चेंज करून ठेवलंय. ठीक आहे. तर उद्या इथे आणखीन एका कोणीतरी एक नवीन फाईल ऍड केली. इथे त्या फाईलचं नाव काय पण असेल, की farewell डॉट टेक्स्ट. गुड बाय. ठीक आहे. केलं हे, ही आता कोणी केले, रिमोट वर करतो मी, सगळ्यांना समजते ना, ही लोकल वर नाहीये करत फाईल. आता ही फक्त रिमोट वर झाली आहे. याचं प्रूफ काय, तर या इकडं आणि इकडं आपल्या रिपॉझिटरी मध्ये चला. अरे यार. हो. हा आपल्या रिपॉझिटरी रिसोर्सेस मध्ये या. इथे बघा दोनच फाईल दिसत आहेत, तीन फाईल नाही आहेत, बरोबर. दोनच फाईल आहेत अजून पण. ठीक आहे. आता मी काय करतो, आता मला नवीन कोड घ्यायचे, मला नवीन माझं काहीतरी काम करायचं, तर माझं काम सुरू करण्यावर मी काय करणार, मी मेक शुअर करणार की माझ्यामध्ये लेटेस्ट कोड आहे माझ्या ब्रँच मध्ये, माझ्या आता लोकल मध्ये. आता तर लेटेस्ट आहे ते करण्यासाठी मला काय करायला लागेल, तर गेट पुल करायला लागेल. नाहीतर काय होईल, लोकांनी तिकडे 10 चेंजेस केलेले असतील आणि मला ते माहितीच नसतील, आणि मी माझं काम करेन आणि तिकडे ऑलरेडी 10 ही माझी फाईल अपडेटेड फाईल नसेल. कळतंय. तर त्यामुळे मी गेट पुल ओरिजिनल मास्टर करतो आता परत एकदा, एंटर करतो. तर बघा आता त्यांनी सांगितले कुठली, फेअरवेल डॉट टेक्स्ट नावाची फाईल त्यांनी यावेळेला नवीन केली. आता ऍज सुन एज मी ही पुल केली, आणि आता मी जेव्हा जाईन माझ्या त्या आपल्या, परत एकदा मी त्या फोल्डर मध्ये जाईन, रिसोर्सेस. आता आली का इकडे फाईल लगेच, आणि टाइम बघा त्याची काय आली, 8:21 ला आली. ठीक आहे. हे कळलं सगळ्यांना, म्हणजे आपण आता रिमोट आणि लोकल खेळतोय. म्हणजे आता तुम्ही पुश केल्यानंतर काय होतं, तुमच्या लोकलचा कोड रिमोटला जातोय, आणि पूल केल्यानंतर तुमचा रिमोटचा कोड लोकलला येतोय. म्हणजे आता तुम्ही तुमच्या याच्यावरून तुमचा कोड आता तुमचा नाही फक्त राहतोय लोकलमध्ये, तर तुम्हाला टेन्शन नाही की उद्या तुमची सिस्टीम क्रॅश झाली, डेटा गेला, तरी तुम्ही पुश केलेला असेल तर सगळा कोड रिमोटवर सेफ आहे. जसं आपण फोटो ड्राईव्ह वगैरे करतो ना अपलोड ड्राईव्हवर, तसंच आहे हे. की एका ठिकाणी करतोय, फक्त एवढंच आहे की 10 लोक करतात, त्यामुळे काळजी घ्यायची आहे थोडी. तर हे होतं कसं करायचं. आता मी तुम्हाला सांगतो की इंडस्ट्रीमध्ये कसं होतं. आता जरा नीट लक्ष द्या, ही शेवटची 10 मिनिटं एकदम व्यवस्थित लक्ष द्या की इंडस्ट्रीमध्ये काम कसं होतं. मला वाटते नवीन मी मीटिंग करतो, म्हणजे ते फ्रेश राहील, कारण 3 मिनिटं दुरली. ठीक आहे. मी स्टॉप शेअर करतो आणि परत एकदा इन्व्हिटेशन पाठवतो.